नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे चालू घडामोडीवरचा चॅप्टर 4 आणि लेक्चर नंबर 4। पहिल्या तिन्ही लेक्चरला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार। प्रश्न नंबर 1, नुकताच 2023 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आता चालू आहे 2024, पण हा पुरस्कार आहे 2023 चा। 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन मध्ये कवी गुलजार आणि रामभद्राचार्य, संस्कृतचे गाडे अभ्यासक, 22 भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, उत्तर प्रदेश मधले रामभद्राचार्य। या रामभद्राचार्य आणि कवी गुलजार उर्दू भाषेचा एक प्रख्यात कथित यश कवी, या दोघांनाही ज्ञानपीठ पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात येणार आहे। तर मूळ पुरस्काराकडे ज्ञानपीठ 1961 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना करण्यात आली आणि 1965 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार वितरित झाला, जो पहिला मिळाला जी शंकर कुरूप यांना, मल्याळम लेखक आहेत। 1965 मध्ये पहिला दिला गेला। 1961 मध्ये ज्ञानपीठची काय करण्यात आली तर घोषणा करण्यात आली, भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार। पण 2018 नंतर साहित्या व्यतिरिक्त भारतीय लोकांचं जीवन उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार वितरित केला जातो। तर ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 61 ला, पहिला दिला गेला 65 ला जी शंकर कुरूप। आता मराठी लेखक किती तर एकूण 4 आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय। त्याच्यातले पहिले ययाती या कादंबरीसाठी वीस खांडेकर, त्याच्यानंतर विशाखा वा शिरवाडकर, त्याच्यानंतर अष्टदर्शने दा करंदीकर, आणि त्याच्यानंतर हिंदू जगण्यासाठी समृद्ध अडगळ नावाची कादंबरी भालचंद्र नेमाडे। या भालचंद्र नेमाडेंना म्हणजे एकूण मराठी लेखक सांगा तर ते आहेत 4। आणि 2023 चा ज्ञानपीठ सांगा तर उर्दू शायर गुलजार आणि रामभद्राचार्य, जे संस्कृतचे गाडे अभ्यासक आहेत। या दोघांना 100 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेत रामभद्राचार्य यांनी, तर या दोघांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। 2022 याच्या अगोदरचा 2023 चा मिळाला गुलजार आणि रामभद्राचार्य यांना, तर 2022 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर ज्ञानपीठ पुरस्कारावर आपण बोलत होतो, 11 लाख रुपये रक्कम दिली जाते। ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार गणला जातो। आणि ज्ञानपीठ संदर्भात आता पहिलं नाव घेतलं कवी गुलजार, दिन कुछ ऐसे गुजारता है कोई जैसे एहसान उतारता है कोई, दिन कुछ ऐसे गुजारता है कोई जैसे एहसान उतारता है कोई, दिल में कुछ यूं संभालता हूँ गम जैसे जेवर संभालता है कोई, आईना देखा तो तसल्ली हुई कि इस घर में मुझे जानता है कोई। उर्दू शायर होते, जबरदस्त उर्दू शायर है त्यांच्या। मेरे अंदर मर गई इतनी हसरतें कि अब मुझे मेरा दिल शमशान सा नजर आता है, हे पण कवी गुलजार यांचंच आहे। तर जबरदस्त काय शायर होते। दोघांनाही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। मराठी लेखक सांगा, ययाती 1974 मध्ये मिळाला, विशाखा 1987 मध्ये मिळाला, अष्टदर्शने 2003 मध्ये मिळाला, आणि हिंदू जगण्यासाठी समृद्ध अडगळ 2014 मध्ये मिळाला। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी टिंबटिंबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पोलीस भरती करताय तर आयोग एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे। आता भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे यूपीएससी नव्हे, यूपीएससी ची स्थापना आहे 1926 ची, आणि यूपीएससी चे अध्यक्ष आहेत मनोज सोनी। भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे एमपीएससी तर अजिबात नाही। या एमपीएससी ची स्थापना 1960 ची। एमपीएससी चे आता अध्यक्ष पेपरला विचारले जाणार, कारण ते अगोदर महासंचालक होते रजनीश शेठ, ते रजनीश शेठ आहेत एमपीएससी चे आता अध्यक्ष। आणि मग आता आहे भारतीय स्पर्धा आयोग, कॉम्पिटिशन कमिशन आयोग, हा स्थापन झालाय 2003 मध्ये। या 2003 मध्ये मे मध्ये याची घोषणा करण्यात आली, आणि या भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी बसणाऱ्या पहिल्या महिला आता आहेत रवनीत कौर। या रवनीत कौर भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत। एमपीएससी आणि यूपीएससी हे दोन्ही पण प्रश्न परीक्षेला विचारले जातात। आणि अजून महत्वाचं तर भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक सांगा तर लॉर्ड कॉर्नवॉलिस भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक म्हणून गणला जातो, ज्या कॉर्नवॉलिसनं कायम धारा पद्धती भारतात आणल्या। चला नेक्स्ट क्वेश्चन।
पहिला खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव कोठे पार पडलेला आहे? ओडिशा भुवनेश्वर या ठिकाणी भारतातला पहिला खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव पार पडलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिले ई शासित राज्य सांगा. पिनराई विजयन केरळचे मुख्यमंत्री, आणि या केरळच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की आमचं केरळ राज्य हे पहिलं ई शासित राज्य आहे. आता इथं मुख्यमंत्री लक्षात ठेवा, पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. केरळ हे पहिलं पेपरलेस कोर्ट आहे. पेपरलेस कोर्ट सांगा. केरळचं उच्च न्यायालय एस मणिकुमार केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. रबर उत्पादन करणारं राज्य तर केरळ. एर्नाकुलम जिल्हा केरळ. कोट्टायम गाव केरळ. 100% साक्षर राज्य केरळ. केरळवर प्रश्न पडतो थुंबा अवकाश संशोधन केंद्र कुठं आहे? केरळ. श्रीहरिकोटा कुठे येतं? आंध्र प्रदेशमध्ये. हसन कुठे येतं? कर्नाटकमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा अवकाश संशोधनावर पडणारा प्रश्न, श्रीहरिकोटा हे ठिकाण कुठे येतं? आंध्र प्रदेशमध्ये. पेपरला पडणारा प्रश्न, भारतातील पहिले ई शासित राज्य तर लक्षात ठेवा केरळ. 100% साक्षर राज्य केरळ. महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्त असणार राज्य केरळ. 1000ला 28 महिला जास्त आहेत, म्हणजे 1028 असं त्यांचं प्रमाण आहे. भारतातील कोणत्या मुख्यमंत्र्याने सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम पूर्ण केलेला आहे? मुख्यमंत्र्यावर प्रश्न विचारला जातो. कलम नंबर 164, कलम नंबर 165, म्हणजे साधारणतः 164 पासून 171 पर्यंत विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ गणलं गेलेलं आहे. तर आता मुख्यमंत्र्यावर प्रश्न विचारलाय परीक्षेनं, तर कलम नंबर लक्षात ठेवा, कलम 164 घटक राज्याचा मुख्यमंत्री. कलम नंबर 165 महाधिवक्ता. कलम नंबर 169 विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्ती. कलम नंबर 170 विधानसभा. आणि कलम नंबर 171 स्टार यंदाच्या पोलीस भरतीला प्रश्न होता, विधान परिषदेची रचना. हे आहेत मुख्यमंत्र्यांसंदर्भातले सगळे कायदे. आता प्रश्न विचारतोय सगळ्यात जास्त मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम, तर पवन कुमार चांबलिंग. सिक्कीम हे राज्य आहे आणि जवळजवळ 24 वर्ष हे सिक्कीमचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पवन कुमार चांबलिंग राज्य लक्षात ठेवा सिक्कीम. 2 नंबरला नवीन पटनाईक ओडिशा, जवळजवळ 23 वर्ष ओडिशाचे मुख्यमंत्री. त्याच्यानंतर नाव आहे ज्योती बसू पश्चिम बंगाल, जवळजवळ 23 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. आणि 4थं नाव आहे शरदचंद्रजी पवार. केंद्रातलं राजकारण असू द्या, राज्यातलं राजकारण असू द्या, राजकारणातला चालू युगाचा कौटिल्य कोण? तर शरदचंद्रजी पवार. वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा ठामपणे पक्ष बांधणारा माणूस. वयाच्या 84व्या वर्षी सांगतोय पक्ष ठामपणे. विल पॉवरची ताकद बघा, कॅन्सर आहे पण विल पॉवरवर अजून जगतोय. मग शरदचंद्रजी पवार अख्ख्या अखंड हिंदुस्थानमध्ये ज्यांचं नाव राजकारणामध्ये कौटिल्य म्हणून घेतलं जातं, तर हे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. आणि सगळ्यात तरुण वयाच्या 38व्या वर्षी 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल सरकार आणलं आणि पहिले महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री राहिले शरदचंद्रजी पवार. किती वेळा? तर 4 वेळा मुख्यमंत्री. महाराष्ट्रामध्ये 10 वेळा. जे काय संयुक्त सरकार असेल त्या संयुक्त सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश होता. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळ 5 वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती शरदचंद्रजी पवार. मूळ प्रश्न होता की सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम, तर पवन कुमार चांबलिंग राज्य लक्षात ठेवा सिक्कीम, नवीन पटनाईक राज्य लक्षात ठेवा ओडिशा आणि ज्योती बसू पश्चिम बंगाल. आता ह्याच्यानंतर एक प्रश्न विचारला जातो की 9 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा व्यक्ती सांगा. तर बिहार नितीश कुमार होते. कोण? मुख्यमंत्री. राजीनामा दिला मुख्यमंत्र्याचाच, व्हायचंय काय? मुख्यमंत्रीच. मग असा व्यक्ती किती वेळा? तर जवळजवळ 9 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा व्यक्ती सांगा. आणि अर्ली मॉर्निंग शपथ घेणारा व्यक्ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा. 78 आवर्स मुख्यमंत्री होता. नेक्स्ट क्वेश्चन. खेलरत्न पुरस्कार प्राप्त बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. 2023चा प्रश्न फिक्स पेपरला पडणार. कुठला पुरस्कार आहे बघा? खेलरत्न 1991. आज नाव आहे मेजर ध्यानचंद आणि नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आज काय नाव आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न क्रीडा पुरस्कार. 29 ऑगस्ट केंद्रीय क्रीडा दिवस. 15 जानेवारी महाराष्ट्राचा क्रीडा दिवस. खाशाबा जाधव कुस्तीपटू यांचा जन्म 15 जानेवारी.
आणि 29 ऑगस्ट 1905 ला जन्म मेजर ध्यानचंद, तो 29 ऑगस्ट भारतीय क्रीडा दिवस आणि 15 जानेवारी महाराष्ट्राचा क्रीडा दिवस. खेलरत्न पुरस्कार प्राप्त बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी कुठला आहे, तर मुंबईचा आहे. कुठल्या जिल्ह्यातील आहे सांगा, तर मुंबई मधला चिराग शेट्टी. जोडी होती चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज, या दोघांना पुरस्कार मिळाला. कुठला, तर खेलरत्न. एक्झाम ओरिएंटेल महत्वाचा. सुरू कधी झाला खेलरत्न, 1991. पहिला कोणाला मिळाला, तर 1988. 1987 आहे मुळात, बऱ्याच पुस्तकामध्ये 1988 येतं. 1987 मध्ये भारतातला पहिला ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद, या विश्वनाथन आनंदला 1991 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आत्ताचा म्हणजे 2023 मध्ये कुणाला, तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना अर्जुन पुरस्कार आता वितरित झाले. जवळजवळ 26 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार वितरित झाले, तर ते क्रीडा प्रशिक्षकांना असतात, ते 5 जणांना मिळाले. आणि खेलरत्न पुरस्कार दोघांना, नाव परत लक्षात ठेवा, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. खेळ कोणता, तर त्यांचा बॅडमिंटन. याच्या अगोदरचा मिळालेला अचंता शरद कमल यांना, त्यांचा खेळ कोणता, तर टेबल टेनिस. चला नेक्स्ट क्वेश्चन. ड्रोन कॅमेरा वापरून तुरुंगावर पाळत ठेवणारे भारतातील पहिले राज्य सांगा. पोलीस भरतीत तुरुंग बिरुंग प्रश्न येतच राहणार. ड्रोन कॅमेरा वापरून तुरुंगावर पाळत ठेवणारे पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश. लोकसंख्या सगळ्यात जास्त असणार राज्य सांगा, उत्तर प्रदेश. लोकसभेतल्या सीट सांगा, 80 असतात. राज्यसभेतल्या सांगा, 31 असतात. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. टोपण नाव बुलडोजर बाबा. एक आता व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होती बघा, उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये ज्यावेळी विधानसभेचा पहिला कॅन्डिडेट पहिल्यांदा निवडून आला, त्यावेळी रडत होते की या माफियांनी अशी अवस्था केली की माझ्या घरच्यांना राहता येईना झाले, माझ्या प्रांतामध्ये माफियांचं प्रमाण वाढले. म्हणून विधानसभेमध्ये रडणारा माणूस आज उत्तर प्रदेशमध्ये माफियांची खुलेआम इन्काउंटर करायला सांगतोय. डायरेक्ट शूट करून टाका, टाइम विल बी डेफिनेटली चेंज. मग इथनच तर ते शिकायचे. ड्रोन कॅमेरा वापर करून उत्तर प्रदेशमध्ये तुरुंगावर पाळत ठेवली जाते. काळ बदलतो, पक्ष बदलतो, देश आहे असाच राहतो. इम्पॉर्टंट आहे संविधानानुसार देश चालणं. आणि तो संविधानानुसार काही लोक अशी चालतात की संविधानाचा त्यांच्या डोक्यावर परिणाम होत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात गोळ्या घालणं हे एकमेव काम. राज्य कोणतं, उत्तर प्रदेश. लोकसभेच्या सीट किती, 80. राज्यसभेचे किती, तर 31. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे या. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कुठं आहे, जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचं स्टेडियम कुठं आहे, जगातलं सगळ्यात मोठं मंदिर कुठं आहे. आता जवळजवळ जगातली अर्थव्यवस्था पण आपण पुढं होत चाललोय. तर आता मूळ प्रश्न, जगातील सर्वात मोठं हॉकीचं स्टेडियम ते आहे भारतात. भारतात कुठं, ओडिशा. ओडिशामध्ये कुठं, भुवनेश्वर. ओपनिंग कधी, 2023. माणसं किती बसणार, 21,000 माणसं बसणार. एवढं मोठं स्टेडियम हॉकीचं कुठं आहे, तर जगातलं ओडिशामध्ये. ओडिशामध्ये कुठं, तर भुवनेश्वर मध्ये. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि सर्वात मोठं स्टेडियम हॉकीचं कुठं आहे, तर भारतातच आहे. आता इथंच अजून लक्षात ठेवा की जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचं स्टेडियम जे मोटेरा गुजरातमध्ये येतं ते भारतातच आहे. अगोदर मला वाटतंय मेलबर्न होतं, ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि भारतात आता जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचं बनलंय ते मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी, ते कुठे येतं, तर गुजरातमध्ये येतं. आणि हे जे हॉकी स्टेडियम आहे ना ते ओडिशामध्येच येतं. त्या हॉकी स्टेडियमला नाव आहे बिरसा मुंडा. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. आदिवासींचा नेता बिरसा मुंडा, या बिरसा मुंडांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर ते हॉकी स्टेडियम लक्षात ठेवा. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, हॉकी. प्लेयर्स किती असतात, 11 असतात. आणि मगाशी जे आपण नाव सांगितलं खेलरत्नला नाव कोणाचं, तर मेजर ध्यानचंद यांचं. त्यांचा खेळ कोणता, तर हॉकी. ते ब्रिटिश इंडियाच्या हॉकी टीमचे कॅप्टन होते 1928, 1932 आणि 1936. अशी सलग 3 वेळा ब्रिटिश इंडियानं हॉकीमध्ये गोल्ड घेतले ती. आणि 3 वेळा कॅप्टन कोण होतं, तर मेजर ध्यानचंद हेच कॅप्टन होते. 1936 मध्ये जरा ऐतिहासिक काम आहे. 1933 ला ॲडॉल्फ हिटलरचा नाझी पक्ष स्थापन झाला आणि त्यानं जर्मनीमध्ये सत्ता हस्तगत केली होती. आणि त्यावेळी जर्मनीचा तानाशाह ॲडॉल्फ हिटलर होता. या ॲडॉल्फ हिटलरनं या हॉकीच्या जादूगारचा खेळ बघितला आणि ऑफर दिलेली, तुला जर्मनीचं नागरिकत्व देतो, तो आमच्या टीमचा कॅप्टन म्हणून खेळ. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता तरी सुद्धा देशावर प्रेम बघा. देश स्वतंत्र नाही
तरी सुद्धा जीविताची पर्वा न करता डायरेक्ट ॲडॉल्फ हिटलरला सांगितलेलं की नाही बाबा जमणार. ज्या ॲडॉल्फ हिटलरनं दुसरं महायुद्ध 1939ला पेटवलं, 1945 पर्यंत चाललं, एप्रिल 1945 मध्ये 30 एप्रिलला ॲडॉल्फ हिटलरनं डोक्यात गोळी मारून घेतली. त्या माणसाला तोंडावर नकार देणारा व्यक्ती म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांचा बी खेळ कोणता तर हॉकी. प्लेयर किती असतात? 11. भारताचा राष्ट्रीय खेळ सांगा हॉकी. महाराष्ट्राचा खेळ सांगा तर कबड्डी. चला नेक्स्ट क्वेश्चन. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री आहेत? KCR चंद्रशेखर राव तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री. 2014 आंध्रत्न फुटलं बघा तेलंगणा. महाराष्ट्राच्या आग्नेयाला आंध्र स्पर्श करायचा, आता तेलंगणा स्पर्श करतय. मग त्याचे पहिले होते चंद्रशेखर राव KCR. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला आषाढीमध्ये हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करणारा, जवळजवळ 300 गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येणारा KCR तेलंगणाचा मुख्यमंत्री हा पहिला मुख्यमंत्री होता. इलेक्शन्स लागले आणि एवढा जास्त हादरा बसला की तेलंगणामध्ये सरकार बदललं आणि मग आता बनले रेवंत रेड्डी काँग्रेसचे. कितवे? तर ते आहेत दुसरे. बघा KCRची अवस्था काय झाली. एका वेळी 300 गाड्यांचा ताफा घेऊन येणार होता. इलेक्शन्स लागलं, रिझल्ट लागला. कालपर्यंत राजावानी जगणारा माणूस इलेक्शन मध्ये पराभव झाला, बाथरूम मध्ये आंघोळ करताना पडला, पाठीची रीड्स तुटली आणि आता ना इलेक्शन मध्ये उभं राहता येतंय ना पर्सनल लाईफ मध्ये उभं राहता येतंय. अशी अवस्था होऊन बसली. मगाशी मी 100% सांगितलेलं टाइम खरंच बदलतो. इतक्या मोठ्या माणसांचा बदललाय, आपला का नाही बदलणार? 100% बदलणार. रेवंत रेड्डी तेलंगणाचे कितवे मुख्यमंत्री? तर दुसरे. पहिले कोण? चंद्रशेखर राव. तेलंगणा कुठं आहे? आग्नेयाला आहे. कधी बनला? 2014ला. पहिलं कुठलं? आंध्र प्रदेश. कधी बनलं? 1953ला राज्य पुनर्रचना आयोग आला आणि 1956ला आंध्रला दर्जा दिला. पण आंध्र बनला विचारला तर 1953चा राज्य पुनर्रचना आयोग. फाजल अली, हृदयनाथ कुंजरू, KM पन्नीकर. अध्यक्ष कोण? फाजल अली. सांगा. त्याच्यानंतर आता इथं मुख्यमंत्री म्हणला ना रेवंत रेड्डी, तर आता लगत 5 राज्यामध्ये इलेक्शन्स झालेत. ती 5च्या 5 राज्य लक्षात ठेवा. एक होतं पहिलं राजस्थान, त्याच्यानंतर होतं मध्य प्रदेश, त्याच्यानंतर होतं छत्तीसगड, त्याच्यानंतर हे होतं तेलंगणा आणि त्याच्यानंतर अजून एक राज्य कोणतं होतं? मिझोराम. हे एक राज्य होतं. आता ह्यांचे मुख्यमंत्री लक्षात ठेवा. राजस्थान भजनलाल शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री बनलेत. मध्य प्रदेश मोहन यादव, मध्य प्रदेशचे मोहन यादव आहेत. छत्तीसगड विष्णुदेव साय. तेलंगणा आत्ताच वर लिहिलंय रेवंत रेड्डी आणि मिझोराम लाल दुहोमा. लोकसभेनं सदस्यत्व कॅन्सल केलेला माणूस, लोकसभेची खासदारकी रद्द झालेला, पक्षांतर बंदीनुसार एकमेव खासदार, पहिला खासदार कोण? लाल दुहोमा. तो लाल दुहोमा कोण आहे? मिझोरामचा मुख्यमंत्री. मग हे 5 राज्याचे इलेक्शन्स आणि त्यांचे मुख्यमंत्री 1,00,000% पोलीस भरतीला यंदा पडतंय की नाही बघा. मग हे तर रेवंत रेड्डी कितवे? तर दुसरे. पहिले कोण? KCR चंद्रशेखर राव. नुकतेच मनोहर जोशी यांचे निधन झाले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी होते? तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले 1995 मध्ये. 1995 ते 1999 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा. कोण? तर हे मनोहर जोशी. आता हे मनोहर जोशी ज्यावेळी मुख्यमंत्री होते ना, त्यावेळी महाराष्ट्रातला सर्वोच्च खिताब आहे बघा महाराष्ट्र भूषण. या महाराष्ट्र भूषणची सुरुवात कधी झाली? तर त्याची घोषणा झाली 1995ला आणि सुरुवात झाली 1996ला. पु ल देशपांडे. मला वाटते मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलंय. तर 1995ला मुख्यमंत्री कोण होते? तर मनोहर जोशी. हे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. 5 लाख रुपये रक्कम होती. महाराष्ट्रातला सर्वोच्च खिताब डिक्लेअर झालेला महाराष्ट्र भूषण. आता 23 मध्ये बघा अशोक सराफ यांना देण्यात आला आणि वितरण सुद्धा झालं मुंबईला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. तर हे 10 प्रश्न होते. सगळेच्या सगळे प्रश्न बनवायला मेहनत घ्यावी लागते. एक साधी कमेंट आणि एक साधी लाईक तुम्ही करू शकत नाही. आयतं खाऊ नका, भरतीला सिली मिस्टेक होईल. त्याच्यामुळे लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.